हनुमान जयंतीचा हा पवित्र, दिव्य आणि उत्साहाने भरलेला दिवस आणि आपल्या गावात साजरा होणारा भव्य सोहळा. रात्रीच्या अंधारात उजळून निघालेला हा संपूर्ण परिसर, चहूकडे पसरलेली आकर्षक लाइटिंग आणि सुरुवातीलाच नजरेत भरतो तो 40 फूट उंच बजरंगबलीचा भव्य बॅनर, जणू आकाशाला स्पर्श करणारा आणि प्रत्येक भक्ताच्या मनात श्रद्धेची ज्योत प्रज्वलित करणारा. मंदिराच्या बाहेरची सुंदर रोषणाई, रंगीबेरंगी दिव्यांनी सजलेले हे पवित्र स्थान, प्रत्येक कोपऱ्यातून जाणवणारी भक्ती आणि वातावरणात दरवळणारी एक वेगळी सकारात्मक ऊर्जा. जत्रेसाठी लांबून आलेले असंख्य भक्त, कुटुंबासोबत, मित्रांसोबत, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह आणि मनात एकच इच्छा, बजरंगबलीचे दर्शन घेण्याची. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच ती वाढणारी उत्सुकता, ती आत जाण्याची ओढ आणि हृदयात निर्माण होणारी भक्तीची भावना, हे सगळे शब्दात सांगणं कठीण आहे. इथेच दिसतो हनुमानाचा पाळणा, फुलांनी दिव्यांनी सजवलेला, श्रद्धेने नटलेला. प्रत्येक भक्त इथे थांबतो, नम्रपणे डोकं टेकवतो आणि आपल्या मनोकामना व्यक्त करतो. मंदिराच्या आत पाऊल टाकताच सुंदर फुलांची आरस, दिव्यांची उजळण आणि भक्तीने भारलेले वातावरण मन आपोआप शांत होते आणि आत्मा एक वेगळ्याच समाधानात हरवून जातो. आणि मग तो क्षण ज्याच्यासाठी प्रत्येक भक्त आतुर असतो, बजरंगबलीच्या त्या दिव्य तेजस्वी मूर्तीचे दर्शन. त्या रूपाकडे पाहताच सर्व दुःख, सर्व चिंता क्षणात नाहीशी, मनात फक्त श्रद्धा, विश्वास आणि भक्ती उरते. जणू स्वतः हनुमंत आपला आशीर्वाद देत आहेत आणि सांगत आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. हनुमान जयंतीच्या या पवित्र दिवशी बजरंगबलीची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर राहो. जय बजरंग.